नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। नागपूरच्या नरेंद्रनगरमधील लोटस सर्व्हिस अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या देह व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे। पोलिसांनी यामध्ये एका आरोपीला अटक करून 2 महिलांची सुटका केली आहे। आरोपी मागील एका महिन्यापासून अपार्टमेंट भाड्याने घेऊन हे अनैतिक धंदे चालवत होता। ही कारवाई क्राइम ब्रँचच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ऑपरेशन शक्ती अंतर्गत केली आहे। राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये आता राष्ट्रगीतानंतर गर्जा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत गाणे बंधनकारक करण्यात आले आहे। शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी याची अंमलबजावणी न करणाऱ्या शाळांवर कारवाईचा इशारा दिला आहे। जम्मू काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात कंडवा परिसरात CRPFचे वाहन अपघातग्रस्त झाले आहे। या दुर्घटनेत 2 जवानांचा मृत्यू झाला असून अनेक जवान जखमी झाले आहेत। पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर आणखी 25% आयात शुल्क लावण्याची घोषणा केली आहे। यामुळे एकूण टॅरिफ 50% इतका झाला आहे। त्यांनी या संदर्भात एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली आहे। ट्रम्प यांनी यापूर्वीही भारतावर 25% टॅरिफ लावले होते। रशियाकडून भारताने तेल खरेदी सुरू ठेवल्यामुळे ट्रम्प यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे। मेगास्टार अमिताभ बच्चन कौन बनेगा करोडपतीच्या 17व्या सीझनसह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। हा नवीन सीझन 11 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। आपल्या ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी या नवीन सीझन बद्दल उत्साह तसेच थोडी घबराट असल्याचे सांगितले आहे। विदर्भ क्रिकेट असोसिएशनने भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफरची फलंदाजी सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे। 2025-26च्या देशांतर्गत हंगामात वसीम जाफर विदर्भातील खेळाडूंना फलंदाजीचे धडे शिकवणार आहे। जाफरच्या व्यतिरिक्त मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज विशाल महाडिक यांची विदर्भ अंडर-19 संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर न्यूज वाइब्स मधील आजच्या महत्त्वाच्या बातम्या इथेच संपतात। अधिक अपडेट्ससाठी आमच्यासोबत जोडले रहा आणि बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।